धन्यवाद दादा. आपलं मार्गदर्शन आमच्या पाठीशी आहेच. यानंतर मी विस्पुते सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपलं आशीर्वाद द्यावेत. श्री विस्पुते सर. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व बांधव आणि भगिनी, एक सोडून फक्त माझी बायको, जिला मी काही द्या परदेश असल्यामुळे खाजगीमध्ये ओ धुलियावाली असं म्हणतो. शासकीय विद्यानिकेतनमध्ये मी फक्त 3 वर्ष 4 महिने आणि 5 दिवस काम केलं. जुलै 68 ते नोव्हेंबर 71. आणि त्यानंतर मला शिक्षण क्षेत्रात सोडून शिक्षण क्षेत्राचाच भाऊ असलेला क्रीडा क्षेत्र या ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्या ठिकाणी मी नाशिक जिल्ह्याचा पहिला क्रीडा अधिकारी आणि त्यानंतर मग उपसंचालक म्हणून हे काम केलं. पण हे काम करताना मला जे पुढे 30 वर्ष मला संधी मिळाली काम करण्याची क्रीडा क्षेत्रामध्ये, त्यामध्ये मला या 3 वर्षामध्ये जो अनुभव आला तो मला 10 पटीने पुरला. सिंगम सरांची शिस्त, त्यांची वागणूक, त्यांची हुकमत साध्या शब्दामध्ये साध्या अर्थामध्ये, हे आम्हाला खूप उपयोगी पडली, खूपच उपयोगी पडली. सकाळी 5 वाजता उठायचं, हॉस्टेलला लॉक करायचे आणि मुलांना सगळ्यांना ग्राउंडवर हाकलून जायचं, पाठवून द्यायचं. हाकलून म्हणजे गरीब गंमतीचा शब्द झाला. त्यांचं आरोग्य पहिल्यांदा आणि मग शिक्षण नंतर. हो, आरोग्यच नसेल तर शिक्षणाचा उपयोग काय? कमावता येते पण भोगता येत नाही, पैशाचा उपयोग काय? शरीर आहे पण त्याचा तुम्हाला काही उपयोग करता येत नाही, जगून उपयोग काय? आणि अशा रीतीनं जे शिक्षण आम्हाला त्यावेळेला मिळालं ते विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्याकडनंच आम्ही जास्त शिकलो. आता सेवानिवृत्त होऊन मला 18 वर्ष झालेली आहेत, 77 चालू आहे. मी असं म्हणणार नाही आहे की मला हे होतं, मला ते होतं, मला लवकर नाही, मला अमुक नाही, वगैरे 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 करून माझा तथास्तूवर विश्वास आहे. ईश्वर नेहमी तथास्तू म्हणत असतो. प्रत्येक गोष्टीला तुम्ही काहीही करा तथास्तू. मग मी वाईट कशाला चिंतो? मग मी कशाला माझे विनाकारण विचार घाणीमध्ये घालू? माझा असा त्रास होतो, मला तसं होतो, मला लवकर नाही रे बाबा, मला अमुक ते विचारच मनात आणायचे नाही. अजूनही मी हाच विचार करतो 77 मध्ये, जियेंगे तो और भी 10 साल लढेंगे. मित्रांनो, मी तुम्हाला मित्र म्हणतो. एकेकाचे लहान लहान विद्यार्थी होतात, परंतु प्राप्तीशी 1600 वर्षे पुत्र हा मित्र हा भवेत. म्हणून मी आमच्या विद्यार्थ्यांना वाकू देत नाही जास्त. मुलांना सोनांना सुद्धा सांगतो, तुमच्या मनामध्ये भावना आहे नादराची, खूप चांगलं आहे, विनाकारण वाकण्यामध्ये काही अर्थ नाही आहेत. तर या दृष्टीने आपण आपल्या जीवनाकडे पाहायला हवं आहे. आपण सर्वजण आता केवळ विद्यार्थी नाही तर ज्येष्ठ नागरिक झालेला आहात, आजोबा पण झालेला आहात. मुलं, त्यांचा संसार आपण स्थापन केला, आपल्याकडे आपल्या जीवनाची साय नातवंड आपल्या जीवनामध्ये आलेली आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काय करतो आहोत. आपल्याला या आयुष्यामध्ये आता आपल्या पदवीसोचं काम तर जरूर करायचं आहे. त्यांची भरभराट कशी होईल, त्यांना आपल्याला जास्त मदत कशी देता येईल, त्यांना आपल्याला बॅकिंग कसं करता येईल हे जर आपण जरूर पाहणार आहोत. पण त्याचबरोबर आता आपल्याला आपल्या स्वतःकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. स्वतःचं आरोग्य महत्त्वाचं आहे. आजपर्यंत काही केलं नाही, मला हिंडायला मिळालं नाही, मला फिरायला मिळालं नाही, मला जबाबदाऱ्या खूप होत्यात. आता मोठे झालात ना, आता भोगा सगळं काहीतरी. प्रवासाला जा, गाण्यामध्ये जा, समाजामध्ये जा, काहीतरी काम करा, समाजासाठी काम करा. ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी जरी काम केलं तरी मला वाटतं आपल्याला मध्ये खूप त्यामध्ये मिळण्यासारखं आहे. मीही सेवानिवृत्त झाल्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. तो आज महाराष्ट्रामध्ये अग्रेसर संघ म्हणून कार्यरत आहे, लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघ नाशिक.
या जीवनामध्ये आपल्याला काही रिस्ट्रिक्शन्स पाळाव्या लागतात. पूर्वी होतं, आता पडदा टाकला. मी येऊ केलं, मी तेऊ केलं, माझं असं होतं, माझं तसं होतं, मी मंत्रालय गाठलं, मी त्याला केलं. संपलं बाबा. 58 संपलं, रिटायर झालो, पडदा टाकला. पुन्हा विचार करायचा नाही. माझी गाडी होती, माझा बंगला होता, माझं अमुक होतं, माझं संपलं ना आता. मग आता सर्वसामान्य माणसासारखं आपल्याला जगायचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे. तुम्हाला हा अनुभव आला असेल, ज्या दिवशी तुम्ही रिटायर होता त्या दिवशी तुमचा शिपाई तुम्हाला पाणीसुद्धा आणून देत नाही. तो म्हणतो, साहेब उतरला, काय करायचं आहे आपल्याला हे. ड्रायव्हरसुद्धा गाडीचा म्हणतोय, कालपर्यंत मी यांना दरवाजा उघडून देत होतो, काय आता आपल्याला आवश्यकता आहे. आणि आपण तरी काय अपेक्षा करावी त्याची. जोपर्यंत आपलं होतं ते आपण भोगलं, आता नाही त्याची आपण काहीही काळजी करायचं कारण नाही. आणि ही सकारात्मकता ज्या वेळेला आपल्या मनामध्ये येईल त्याच वेळेला आपलं जीवन आपल्याला सुखी असं जगता येईल. खाण्यावर आपल्याला ते नियंत्रण आणावं लागणार आहे. आतासाठी आपण खाण्यासाठी जगलो, आता आपल्याला जगण्यासाठी खायचं आहे. मी माझा एक अनुभव सांगेन. पब्लिक स्कूलमधलाच वयाच्या 30व्या वर्षी मी पब्लिक स्कूलमध्ये होतो, तरी माझ्या दंड बैठका कमी होत नव्हत्या, जेवण कमी होत नव्हतं. महाजन सर रेक्टर त्यांना असं वाटायचं, आमच्या मेसमधल्या राधाबाई इथं आहेत, पोपट त्या ठिकाणी होते, इतरही सांगायचे की अहो विस्पुते सर जेवतात ना म्हणे, काय आहार आहे त्यांचं म्हणे. 16 ते 20 पोळ्या मोठ्या एका वेळेला खातात. भाजी तर विचारूच नका, 2-2, 3-3 बाउल पडलेले असतात आणि खातात म्हणे. आणि तेवढं खावणे होत नाही तर वरून 1 लिटर दूधही पितात म्हणे. ही त्यावेळेची घटना. आणि आता एक पोळी म्हणजे खूप झाली. कुठे 16 पोळ्या, कुठे 20 पोळ्या, कुठे मोठा बाऊलवर भात, कुठे भाज्या, आणि आज एक पोळी एवढीशी भाजी. संपलं जीवन. 30 वर्ष डायबेटिक्स माझा मित्र म्हणून काम करतोय. मी त्याला शत्रू कधीच मानत नाही, कारण त्या मित्राने मला खूप काही शिकवलं आहे. रोज व्यायाम केलाच पाहिजे, रोज फिरायला गेलाच पाहिजे, रोज एवढं खाल्लंच पाहिजे, त्याच्या पलीकडे नाही. आणि म्हणून तो माझा मित्र झाला. मला खात्री आहे की रिटायर झाल्यानंतर लोक काय करायचं आहे आता, मला फक्त आराम पाहिजे, आणि आराम केला की तो हराम होतो आणि माणूस मग आजारी पडतो. अजूनही या वयामध्ये रोज 20-25 दंड बैठका काढल्याशिवाय जेवण करायचं नाही, हा नियम आपण ठरवून टाकलेला आहे. आणि त्यामुळे आरोग्य आपलं चांगलं राहायचं आहे. आपण आतापर्यंत दुसऱ्यासाठी जगलो, त्यांना पण वाढवलं, त्यांना मोठं केलं. आता आपण स्वतःसाठी जगायचं आहे. हिंडा, फिरा, मजा करा, स्वतः करा, स्वतःच्या साथीला सुद्धा त्याच्यामध्ये बघून आपल्या त्यामध्ये मिळवून घ्या. त्यानंतर मी हेही सांगितलं की आपण स्वतःसाठीच जगा आता. आणि म्हणून आजपर्यंत आपण दुसऱ्यावर हुकूमत केली असेल, आता आपण स्वतःवर हुकूमत बघायचं. स्वतःवर हुकूमत गावणं फार महत्त्वाचं आहे. कॉम्पिटिशन करायची असेल तर सेल्फ कॉम्पिटिशन, दुसऱ्याची कॉम्पिटिशन करायची नाही. विस्पुते सर 50 दंड बैठका मारतात म्हणून मी उद्या 40 दंड बैठका मारेल, कृपा करून करू नका, अंग दुखायला लागेल. आणि म्हणून सुरुवात हळूहळू करायची असते, टार्गेट गाठायचं असतं. माझा पैलवान 50च्या ऐवजी 100-200 बैठका मारतो म्हणून मी 200 मारायच्यात नाही. आपल्याशीच आपली कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. मी काल हे केलं, आज थोडंसं त्या पुढे जाईल, एक बोटभर का होईना पुढे जाईल. काल मी 50 पानं वाचली, आज 55 पानं वाचली, पण मी 55 पानं वाचल्याशिवाय झोपणार नाही. हा निर्णय जर तुम्ही मनाशी घेतला तर मला वाटतं आपलं जीवन खूप काही चांगलं होईल. आपल्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं मी काही गोष्टी सांगितल्यात. मला इथे सांगण्याची संधी मिळाली. आयोजकांचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर विनय दादा, ते निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्याच्यानंतर बरं, यानंतर ईशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले आशीर्वाद आम्हाला द्यावेत.
मला कल्पना आहे की कार्यक्रम लांबत आहे. त्या दृष्टीने तो विचार मनात ठेवूनच मी माझे 2 शब्द व्यक्त करणार आहे. या सुवर्ण महोत्सवी मेळाव्यासाठी जे आपले 5 जण एकत्र आले, त्यांनी ते आयोजन केलं, त्या संयोजकांचं, त्याचप्रमाणे निमंत्रित जे पाहुणे मंडळी इथं बसले आहेत ते, आणि माझे विद्यार्थी मित्र. खरं म्हणजे गेल्या आठवड्यात मला सूर्यवंशी सर आणि शिकलगार सर यांच्या दोघांकडनं मला फोन आला की आपल्या 5 स्टुडंटचं गेट टुगेदर आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे 3 दिवस आहे, तर आपण असं करूया, कोणत्या तरी एका दिवशी जाऊया. तर त्याप्रमाणे वास्तविक कालचा जो दिवस होता, तर त्या दिवशी आम्ही एकत्र जमावं असा निर्णय घेऊन त्याप्रमाणे आम्ही काल आलो होतो. अर्थात इथं येण्यापूर्वी माझी अशी कल्पना होती की साधारणतः या गेट टुगेदरला फार फार 100-150 लोक जमतील, विद्यार्थी जमतील, अशी माझी कल्पना होती. कारण मला कल्पना नाही की बाबा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे म्हणून काही मला कल्पना नव्हती. एवढंच नव्हे तर स्टेजवर ज्यावेळेस मला बोलवलं गेलं आणि मी इथं बसलो, तेव्हा तुम्हाला समोर मी बघितलं तर साधारणतः वेगळे टी शर्ट्स अंगात असलेले असे विद्यार्थी मंडळी मी बघितल्यानंतर मला काय वाटलं की 4ही पब्लिक स्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी कदाचित आज जमले असतील आणि म्हणून बहुतेक तुम्ही हा मेळावा घेतला असेल असं मला वाटलं होतं. पण नंतर ज्यावेळेस मध्यंतर झालं आणि मध्यंतरानंतर मला ज्यावेळेस आपले विद्यार्थी मंडळी भेटायला आले, तेव्हा मला कल्पना गेली की हा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे. नाहीतर तोपर्यंत मी फक्त गेट टुगेदर साधा आपला नेहमी होतो ते धरून चाललो होतो. असू द्या. अर्थात अशा प्रकारचे जे काही गेट टुगेदर होतात, तर हे होणं फार आवश्यक असतं. त्या दृष्टीने आपण कोणत्या प्रकारे कोणकोणती यशाची शिखरं पार केलेली आहेत, कोणत्या अडचणींना किंवा विशेष अशा प्रश्नांना आपण तोंड दिलेलं आहे, कशा पद्धतीत तोंड दिलं आपण, आणि पुढे भवितव्यामध्ये आपल्याला काय वाटचाल करायची, या सगळ्या गोष्टींची वास्तविक या गेट टुगेदरमध्ये अशी चर्चा होत असते. आणि त्या दृष्टीने या 2 दिवसापासून मी जे काही या संमेलन बघतो आहे, कार्यक्रम बघतो आहे, तर त्या दृष्टीने आपल्या काही व्यथा कथा वगैरे अशा प्रकारे या ठिकाणी जे काही व्यक्त होत आहेत, काही सुखद आहेत, काही दुःखद आहेत, तर त्याची आपल्याला म्हणजे पूर्ण कल्पना येते की सध्या काय वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे. अर्थात इथं येऊन आमचे ज्या मुलांना आम्ही अगदी लहान म्हणजे 5वीपासून तर 10वीपर्यंत अगदी एकेका वर्षाने मोठे होत असताना बघितलं आहे. आणि स्वतःचं जे काही विकास करत आहेत, नंतर अभ्यासामध्ये घडून गेलेले आहेत, क्रीडांगणावर संध्याकाळच्या वेळेस क्रीडांगणावर येऊन जे शिस्तीने खेळता भांडतायत, अशा विद्यार्थ्यांना जे मी बघितलं होतं, तेच विद्यार्थी आज माझ्यापुढे जसं एखादा छोट्या प्लॅन्ट्स असतो त्याला आपण म्हणजे त्याचं सुरुवातीला आपण जे काही म्हणजे देखरेख करतो आणि त्याचं कालांतराने आपण बऱ्याच वर्षांतर बघितल्यानंतर जसं मोठ्या वृक्षात रूपांतर झालेलं असतं, तो फुललेला असतो, त्याला फळं आलेली असतात, तशा प्रकारे काल आपल्या विद्यार्थ्यांच्या तोंडून त्यांनी जे काही कर्तृत्व केलं, तर आणि त्यांनी जे काही यशाची शिखरं गाठलीत ते ऐकून खरोखरच आता मी स्वतः धन्य झालो आहे. आम्ही शिक्षक वर्ग धन्य झालो आहोत असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा खरोखरीच अशा प्रकारचे मेळावे होणं अत्यंत आवश्यक आहेत. आणि अर्थात माझी इच्छा होती की आपल्या मुलांनी कशा प्रकारे यशाची वाटचाल केलेली आहे ते आपण डोळा बघून बघूया, कानांनी ऐकूया, आणि त्यासाठी अशी मी इथं आलो आहे. तर खरोखरीच मला आपल्या विद्यार्थ्यांनी जी काही प्रगती केली आहे, तर ती बघून ती ऐकून खरोखर खूप मला समाधान झालेलं आहे. तेव्हा याच्यापुढे आपण अशाच प्रकारे वाटचाल करत राहा आणि एकमेकांना खेळीमेळीने एकत्र देऊन आपली काही सुखदुःख असतील ती एकमेकांना सांगत जाऊन त्याच्यातून मार्ग काढत झाला, असं म्हणून माझे 2 शब्द मी आठवतो. धन्यवाद सर. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असतीलच आणि असावेत. यानंतर विनय दादा यांची क्लिप सुरू करावी अशी मी विनंती करतो.
नाही नाही काय नाही. बस 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 काय. तुम्हाला विनय दादा सध्या त्या निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्यांनी सर्व माझ्या माजी विद्यार्थी मित्रांना खूप खूप नमस्कार आणि शाळेच्या माजी विद्यार्थी संमेलनाला एक माजी विद्यार्थी या नात्याने माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. मुळात आधी ठरलं होतं त्याप्रमाणे आज मी धुळ्याला आपल्या सगळ्यांच्या बरोबर असायला हवं होतो, परंतु उत्तर प्रदेशमध्ये आणि अन्यत्र निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या संदर्भातली काही महत्त्वाची कामं माझ्याकडे आहेत. त्यामुळे मला ऐनवेळी आज तुमच्यामध्ये उपस्थित राहणं अशक्य झालं आहे. म्हणून मी या व्हिडिओ क्लिपद्वारे तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधतो आहे. जवळजवळ 50 वर्षापूर्वी आपली शाळा सुरू झाली आणि त्या शाळेने एक महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासामध्ये एक नवीन दालन उभं केलं, ज्याच्यातून पुढे केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालय अशा प्रकारची एक योजना आखली आणि राबवली. पण आपल्या शाळेच्या मूळ संकल्पनेचं श्रेय हे स्वर्गीय मधुकरराव चौधरींना आणि त्यांनी ती संकल्पना ज्या पद्धतीने स्वतः त्याच्यामध्ये रुची घेऊन प्रत्यक्षात उतरवली आणि ती उतरवत असताना त्यांना प्राध्यापक चिपळूण, प्राचार्य चिपळूणकर, प्राचार्य सिंगम अशा सगळ्यांनी जी मोलाची मदत केली, त्या मदतीला मला असं वाटतं की आपल्या शाळेच्या यशाचं श्रेय आहे. 50 वर्षापूर्वी अशा प्रकारे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरता एक निवासी विद्यालय आणि त्यातून त्यांच्या सर्वांगीण विकासाची सर्व रचना असा विचार मनामध्ये येणं आणि तो कृतीत उतरवणं ही एक शालेय शिक्षणातली क्रांती होती आणि मला असं वाटतं की त्यांनी ती अतिशय त्या संकल्पनेला न्याय देऊन पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने आज शासकीय विद्यानिकेतनांची स्थिती अतिशय शोचनीय आहे, कारण त्यानंतर अशा प्रकारची अनेक विद्यानिकेतनं उभी राहिली आणि या संकल्पनेचा जो मूळ आत्मा होता तो त्याचा विस्तार होता होता एक प्रकारे हरवला आणि त्यामुळे आज आपण पाहतो की धुळ्याच्या किंवा अन्य शासकीय विद्यानिकेतनांमध्ये खूप मूलभूत अशा प्रकारच्या सुविधांचा देखील अभाव आहे. पण चांगली गोष्ट अशी की आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी गिव्ह बॅक फाउंडेशनसारख्या उपक्रमातून शाळेचं ऋण फेडण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना देखील यश मिळालं आहे. मी काही महिन्यांपूर्वी संसदेचा सदस्य झाल्यानंतर शाळेमध्ये आलो होतो आणि त्यावेळी मी असं म्हटलं होतं की माझ्या खासदार निधीतूनही शाळेच्या आवश्यक अशा सोयीसुविधांकरता मी काहीतरी करीन आणि मधल्या काळामध्ये राज्याच्या शिक्षण मंत्र्यांशी आणि शिक्षण विभागाशी बोलून मी जवळजवळ 40 लाख रुपयाचा निधी आपल्या 5 शासकीय विद्यानिकेतनांकरता मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरता दिला आहे. माझी खात्री आहे की ही आचारसंहिता वगैरे संपल्यानंतर या निधीचं वितरण होईल, त्याचा विनियोग होईल आणि शाळेला त्याचा लाभ मिळेल. आज शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रीकरणामध्ये आपण सगळेजण एकत्र आलेलो असताना मला एक छोटासा विचार आपल्याशी शेअर करायचा आहे. तो हा की शाळेच्या संदर्भामध्ये सरकारने काय करावं याची फार मोठी यादी आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी, त्यांचे पालक हे आपापल्या परीने काही करत असतातच. पण मला असं वाटतं की माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रित येण्यातून जशी गिव्ह बॅक फाउंडेशन निर्माण झाली आहे तशी प्रत्येक शाळेच्या प्रत्येक बॅचनी जर आपल्या आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून अशा प्रकारचा एक निधी तयार केला आणि त्या निधीतनं एका वर्गाचं आवश्यक अशा प्रकारचं जे विकासाचं काम आहे ते हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्या कामाला एका विकेंद्रित पद्धतीने आपल्याला न्याय देता येईल. कारण आपल्या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज सरकारमध्ये मोठ्या पदांवर आहेत, काही खाजगी उद्योगांमध्ये खूप चांगली भरारी मारताना दिसत आहेत, काही जण चांगल्या पद्धतीने आपला व्यापार उदीम करत आहेत. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र येऊन या प्रकारे शाळेबद्दलचं आपलं ऋणमोचन जे आहे ते करण्याची एक संधी या निमित्ताने मिळेल असं मला वाटतं.
शाळेच्या आजच्या विद्यार्थ्यांना आणि शाळेच्या शिक्षकांना मी या निमित्ताने खूप मनापासून शुभेच्छा देतो. शाळेमुळे मला जे काही मिळालं त्याचं वर्णन करायला खूप वेळ लागेल, पण अगदी थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं तरी शाळेच्या वातावरणामुळे आणि शाळेमध्ये जे समरसून शिकवणारे शिक्षक मला मिळाले, मग त्यात बोर्डे सर असतील, सूर्यवंशी सर असतील, डोंगरगावकर ज्यांनी आम्हाला लायब्ररी कशी पाहायची ते शिकवलं, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कलांचं सृजन करणारे देवळे सर किंवा संगीताचे दसक्कर किंवा खरवंडीकर सर असतील, आणि त्याहीपेक्षा आपले त्यावेळचे मुख्याध्यापक प्राचार्य सिंगम असतील, या सगळ्यांनी शाळेला वेगवेगळे आयाम मिळवून देताना विद्यार्थ्याचा विकास कसा होईल हा केंद्रबिंदू मानला. आणि आज त्या शाळेच्या संस्कारामुळे माझ्यातली छोटीशी पत्रकारितेची आवड ही अधिक विकसित झाली. त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्र काय असतो हे